3 वर्ष असं भरलेलं कॉलेज एक दिवसात असं मोकळं होईल कधी वाटलं नव्हतं. मी इमोशनल झालतो असतो, पण असं काय विषय झाला की डायरेक्ट कॉलेजमध्ये गाडी आलती. तर नमस्कार, तर 10K चॅलेंजचा डे 35 आहे. तर आज कॉलेजला युनिफॉर्म घालून गेलतो. तर पहिल्यांदा गेलो हलचनाथ मंदिरला. मग तिथं आज फोटोशूट होतं म्हणताना ब्लेझरची जोडणं लावालते. मग पोहोचलो कॉलेजमध्ये. ह्या कॉलेजमध्ये 3 वर्ष कधी झालीत हे कधी कळलंच नाही. मग गेलो आतमध्ये. पहिल्यांदा तर फिल्टरला भेट दिल्याशिवाय आत जायचंच नाही. मग सर्टिफिकेशन कोर्स चालू आहे. मग कोर्स तेन करून आला वडापाव खायला. वडापाव खाईत खाईत फ्युचरचं टेन्शन आलं आणि वडापाव संपल्यावर पैशाचं टेन्शन आलं. मग गेलतो लस्सी प्यायला. वाघाकडे असं पैसे आला की असं जात्यात म्हणताना असं शेवटला रुपयाला 4 येतेले मिरच्या घेऊन जायला लागते. मग सगळं खाऊन पिऊन आवरल्यानंतर गेलो कॉलेजमध्ये. मग डॉगेश बाईला त्यांनी भेटून आणि चालला तो वर्गात. मग दिसली पोलीस गाडी. काय तर ड्रग्स फ्रीचं कॅम्पेनिंग करायला आलते. म्हणजे मागचे 3 वर्ष दंगा केले, बंक केले, अभ्यास नाही फिराय गेले, ते सगळं आठवणीत आलतं. मग पोहोचलो लॅब मध्ये. मग कांबळे सरकार कुठं तर खिडकीतनं बाहेर जातील म्हणताना पडदा लावून बसलेला. कॉलेज सुटलं, सगळे घरला गेलीत, पण जी मज्जा आणि आठवण होती त्या इथंच राहिली. तसं पुढच्या आठवड्यात आणि जरासं कॉलेज हाय. ब्लेझर आदली बदली झालं म्हणताना ब्लेझर फाटोस्तोपर्यंत भांडालते. तर येता येता सरबत पिलाव आणि आलो स्टँडला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जाता जाता फॉलो करायला विसरू नका.